नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर इथे अबोलीने एक छान युक्ती केलेली असते. तिने कोर्टामध्ये दोन साक्षीदार उभे केलेले असतात. त्यातला पहिला साक्षीदार म्हणजे इथे जज साहेब, मिस्टर अधिकारी आणि त्याचबरोबर त्यांची मुलगी समृद्धी, असे दोन साक्षीदार ती कोर्टामध्ये घेऊन येते. तेव्हा इथे ती आता जज साहेबांना विचारत असते की तुम्ही ह्या मुलीला ओळखता का? तेव्हा जजसाहेब म्हणतात, हो, मी ह्या मुलीला ओळखतो. हिचं नाव शिवांगी आहे. तेव्हा अबोली म्हणते, तुम्ही तिला कसे काय ओळखता? तेव्हा जजसाहेब म्हणतात, कारण ही मुलगी माझ्या इथे काम करत होती. तेव्हा अबोली त्यांना विचारते की कुठलं काम करत होती? तेव्हा जजसाहेब म्हणतात की माझी मुलगी समृद्धी तिला सांभाळायचं काम करायची. तिला काय हवं नको ते बघायची. तेव्हा इथे आता जजसाहेब म्हणत असतात की ही मुलगी आमच्या इथे जेव्हा काम करायची तेव्हा ती सतत म्हणायची की मी वाघ आहे, मी वाघ आहे. कारण ती मानसिक रुग्ण होती असं सुद्धा जजसाहेब म्हणतात. तेव्हा अबोली म्हणत असते की अच्छा, म्हणजे तुमच्या इथे जेव्हा काम करायची तेव्हा ती सतत म्हणायची की मी वाघ आहे, मी वाघ आहे. तेव्हा इथे जजसाहेब म्हणतात की अगदी बरोबर. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की तुम्ही ऐकलं जजसाहेब, इथे मी अधिकारी सरांना मुद्दामूनच बोलावलं होतं. कारण मला हे कोर्टामध्ये सांगायचं होतं की इकडे शिवांगी जेव्हा त्यांच्या इथे काम करत होती तेव्हा ती मी वाघ आहे असं म्हणत होती. त्याचबरोबर मी कोर्टाला विनंती करते की इथे मला समृद्धीला सुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवायचं आहे, जी अधिकारी सरांची मुलगी आहे. तेव्हा जजसाहेब म्हणत असतात की अबोली, तुम्ही कोर्टाचा अपमान करताय, कळतंय ना तुम्हाला? तेव्हा अबोली म्हणते, माहिती आहे मला जजसाहेब की मी कोर्टाचा अपमान करते, पण त्यासाठी मी हात जोडून तुमची माफी मागते. पण प्लीज एकदा समृद्धीला सुद्धा विटनेस बॉक्समध्ये बोलवा. मला तिलासुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. तेव्हा इथे आता परवानगी दिलेली असते. तेव्हा अबोली इथे समृद्धीला विचारते की समृद्धी, तू या मुलीला ओळखतेस का? तेव्हा समृद्धी म्हणते, हो, ही शिवांगी आहे. ही मला सांभाळायला होती. पण त्यानंतरला ही माझी काळजी घ्यायची, मला हवं नको ते सगळं बघायची. हळूहळू ही माझा राग करायला लागली, मला खूप जास्त मारायला लागली. त्यानंतरला मी बाबांना नाव सांगेन म्हणून ती मला धमकी देऊ लागली की मी वाघ आहे, मी वाघ आहे. जर माझं नाव कुणाला सांगितलंस तर तुला मारून टाके म्हणून असं म्हणायला लागले. माझा बॉयफ्रेंड जेव्हा जेव्हा मला घरी कधी भेटायला यायचा तेव्हा ही माझा खूप राग करायची. ही जेलस व्हायची. माझे कपडे घालून माझ्यासारखी तयार होऊन माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जायची. आणि एकदा माझ्या बॉयफ्रेंडनी तिची कंप्लेंटसुद्धा केली. तेव्हा शिवांगी म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, मी असं काहीही केलेलं नाही आहे. अबोली प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती, हे दोघेजणं खोटं बोलत आहेत. तेव्हा अबोली म्हणते, शिवांगी गप्प बस तू. ते दोघेजणं खोटं बोलत नाही आहेत, तर खोटं तू बोलतेस. आत्तापर्यंत फक्त खोटं बोलत आली आहेस. एक शब्द तरी असा आहे का जो तू मला खराखुरा सांगितलायस? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, ही गोष्ट तर अबोली बरोबर बोललेली असते. कारण जर तुम्ही बघाल तर स्टार्टिंगपासून ते आत्तापर्यंत शिवांगीने सगळं खरं खरं अबोलीला काहीही सांगितलेलं नाही आहे. तिने प्रत्येक गोष्ट लपवूनच ठेवलेली आहे. पण इथे तरीसुद्धा अबोलीला असं वाटत असतं की शिवांगी निर्दोष आहे आणि आपण तिला कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध केलं पाहिजे. तिची काही चुकी नाही आहे. कदाचित शिवांगीमधला वाघ हे सगळं घडून आणतोय असं अबोलीला वाटत असतं आणि म्हणून सगळ्यांचा विरोध पत्करून अबोली फक्त शिवांगीची साथ देत असते. कोर्टामध्ये तिला हे प्रूफ करायचं असतं की शिवांगीमध्ये वाघ आहे. तेव्हा इथे आता अबोली म्हणत असते की शिवांगी, तू हे सगळं केलेस, तू त्या मुलीला मारलेस. त्यानंतर समृद्धी म्हणते की हिने मला आणि बाबांना मारण्याचा डावसुद्धा रचला होता. त्यानंतर इथे शिवांगी म्हणत असते, अबोली हे सगळं खोटं आहे. अबोली म्हणते की नाही, तू हे सगळं केलेस, मला माहिती आहे, तू एक नंबरची खोटारडी आहेस, तूच वाघ आहेस. असं म्हणता म्हणता प्रेक्षकांनो, इथे आता शिवांगीला चक्कर येते. शिवांगी विटनेस बॉक्समध्येच खाली कोसळते. तेव्हा इथे जज साहेब म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय? ॲडव्होकेट अबोली शिंदे, अहो तुम्ही कोर्टामध्ये हे सगळं काय करताय? तेव्हा अबोली आपल्या मनामध्ये म्हणत असते की मला माहिती आहे जज साहेब, मी काय करते.
आता इथे शिवांगीला चक्कर आलेली आहे. आता ती वाघ होणार म्हणजे होणारच. तेव्हा इथे शिवांगी आता उभी राहते. तेव्हा ती आजूबाजूला बघते आणि संपूर्ण विटनेस बॉक्स ती आता तोडून टाकते. संपूर्ण विटनेस बॉक्स तिने आता अस्ताव्यस्त करून ठेवलेला असतो आणि तिच्यामध्ये आता वाघ आलेला असतो. तेव्हा इथे आता शिवांगी जेव्हा वाघाचं रूप धारण करते तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते प्रेक्षकांनो. तर इकडे दीपशिखासुद्धा एका बाजूला जाऊन पडते. तिला तर खूप मोठा धक्का लागतो. त्यानंतर इथे शिवांगी सगळ्यात आधी तर आता अबोलीला मारायला आलेली असते. ही तीच अबोली आहे जी शिवांगीला न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांचा विरोध पत्करून इथे कोर्टामध्ये स्वतःचा अपमान करून घेत असते आणि तरीसुद्धा तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोर्टाच्या तारखा मागून घेते आणि हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते की शिवांगीची या सगळ्यामध्ये काही चुकी नाही आहे. पण आता ती शिवांगी वाघाचं रूप धारण केल्यानंतर अबोलीला मारायला येते आणि म्हणत असते की अबोली, आता मी तुला सोडणार नाही. 2-3 वेळा तुला मारण्याचा प्रयत्न केला पण या शिवांगीने तुझा जीव वाचवला, पण आता नाही, आता मी तुला सोडणार नाही आहे. तेव्हा इथे अंकुश आता शिवांगीला थांबवायला येतो. त्यानंतरला दीपशिखा थांबवायला येते, क्रिश थांबवायला येतो. पण शिवांगी मात्र तिच्यामध्ये इतकी ताकद आलेली असते की ती सगळ्यांना धक्के देत असते आणि सगळ्यांना पाडत असते. एवढी तिच्यामध्ये 10 हत्तीचं बळ आलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता शिवांगी म्हणत असते की तुम्ही दोघेजण तिकडे व्हा, कुणीही आता मध्ये येणार नाही आहे. या अबोलीला मी सोडणार नाही आहे, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे आता एक वस्तू तिने उचललेली असते आणि ती आता टेबल उचलते आणि ते इथे क्रिश आणि अंकुश यांच्या दिशेने फेकून देते. त्याचबरोबर इथे समृद्धीला सुद्धा ती म्हणते, ए मी तुला सोडणार नाही आहे. काय म्हणालीस तू? मी आले होते ना तुला मारायला. आता मी तुला मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुलासुद्धा मारेन आणि तुझ्या या बापालासुद्धा मारेन. वाघ आहे मी, वाघ. कुणीही मला थांबवू शकत नाही आणि कुणालाच मी घाबरतसुद्धा नाही, कळलं का? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, हे सगळं काय आहे? हे सगळं तू काय करतेस? तेव्हा अबोली म्हणते, सर हेच करायचं होतं मला. बघितलंत ना तुम्ही, आत्ताच्या आत्ता इथे शिवांगीमधला वाघ कसा बाहेर आला ते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुला तिच्यामध्ये दुसरा एक पर्सनॅलिटी आहे, दुसरा एक वाघ आहे, हेच तुला सगळ्यांसमोर सिद्ध करायचं होतं. तेव्हा अबोली म्हणते, अगदी बरोबर सर, मला हेच करायचं होतं आणि तेच घडलेलं आहे. समृद्धीमध्ये इथे मल्टिपल पर्सनॅलिटी आहे हे मी कोर्टाला दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते आणि शेवटीला तेच झालं आहे. मला शिवांगीमधला वाघ बाहेर काढायचा होता सर, ते सुद्धा सगळ्यांच्या समोर. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो की अबोली, खरंच मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय की एवढं सगळं सहन करूनसुद्धा तू ही केस सोडली नाहीस आणि तू शेवटपर्यंत लढत राहिलीस आणि तू या शिवांगीला न्याय मिळवून देण्यासाठी, तिचं सत्य कोर्टामध्ये आणण्यासाठी तू जे काही केलेस ना, ते खरंच अभिमान वाटण्यासारखंच तू काम केलेलं आहेस. तेव्हा इथे आता शिवांगी इथे अबोलीचा गळा वगैरे पकडते. त्यानंतरला तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा अबोली तिला हळूच विचारत असते की शिवांगी, तू ठीक आहेस ना? शिवांगी, तू ठीक आहेस ना? तेव्हा शिवांगी म्हणते, हो, पण मला काय झालंय? मी इथे कशी आली? आणि हे काय विटनेस बॉक्स कुणी तोडून फोडून टाकला? मी काही केलेलं नाही आहे अबोली, मला काही आठवतच नाही आहे. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते, आणि हे सगळं कुणी केलं? मी कुणाला मारलं तर नाही ना? कुणाचा गळा तर धरला नाही ना? तेव्हा शिवांगी म्हणते, मला भीती वाटते अबोली, सगळेजण माझ्याकडे असे का बघतायत आणि जज साहेबांनी निकाल दिला का? सांग ना अबोली. तेव्हा अबोली म्हणते, शिवांगी शांत हो, शांत हो, तू काही केलेलं नाही आहे शिवांगी, शांत हो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता शिवांगी बघा, अबोली तिला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण इथे शिवांगी आता अबोलीचाच गळा पकडते. अबोलीचा गळा पकडते आणि म्हणते, ए मी तुला सोडणार नाही आहे. शिवांगी नाही आहे मी, वाघ आहे वाघ. आता तुला सोडणार नाही. माझी केस घेतली आहेस ना लढायला, सगळ्यांना सांगतेस ना की मी वाघ आहे, आता तुला सोडणार नाही. त्या शिवांगीने तुला 2-3 वेळा वाचवलं, पण आता तुला माझ्या तावडीतून
कुणीही वाचू शकणार नाही आहे. आत्ताच्या आत्ता तुला मारून टाकते बघ, असं इकडे आता शिवांगी म्हणत असते. तेव्हा इथे सगळेजण आता शिवांगीला अबोलीपासून लांब करण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते की अंकुश सर थांबा, मी शिवांगीला बाजूला करते. आणि ती शिवांगीला बाजूला करायला जाणार तेवढ्यात शिवांगी दीपशिकाला धक्का देऊन खाली पाडते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की शिवांगी, अबोलीला सोड, इथे कुणालाच काही करू नकोस तू, आता सांगतोय तुला. तरीसुद्धा इथे प्रेक्षकांनो आता शिवांगी पुन्हा आता इथे पार्टी चेंज करते. पुन्हा ती समृद्धीकडे येते, तिचा गळा पकडते आणि म्हणते की तुला सोडणार नाही आहे, आत्ताच्या आत्ता तुला मारून टाकेन, कळलं ना. बिचारी समृद्धी घाबरलेली असते, तिची पळापळ होते, स्वतःचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. ती तिथून पळून जात असताना इथे शिवांगी तिचा गळा पकडते आणि म्हणते, काय ग, काय ग, मी तुझ्या बॉयफ्रेंडला भेटायला जायचे ना तुझे कपडे घालून, मग आता बघ आता काय करते ते, मी तुलासुद्धा इथल्या इथे आता मारून टाकते. तेव्हा अबोली म्हणत असते की शिवांगी, तू असं काही करणार नाही आहेस, तू भानावरती ये, शांत हो, तू काही करणार नाही आहेस समृद्धीला, कळलं ना. तेव्हा शिवांगी म्हणते, काय झालं, सॉरी, काय केलं मी, हे बघा प्लीज प्लीज मला कुणी काही बोलू नका, मला खरंच काही आठवत नाही आहे, मी तुला त्रास दिला का, तुझा गळा पकडला का, खरंच सॉरी, खरंच सॉरी, मला कळत नाही आहे मला असं का होतं आहे ते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता शिवांगी पुन्हा समृद्धीचा गळा पकडते. अबोली म्हणत असते की हे काय करतेस तू शिवांगी, सोड बरं समृद्धीला, समृद्धीला त्रास देऊ नकोस, सोड तिला आत्ताच्या आत्ता. तरीसुद्धा इथे शिवांगी काही कुणाचं ऐकायला तयार नसते. तेव्हा जज साहेब म्हणत असतात, अरे हे काय चाललंय, आवरा कुणीतरी तिला, हे काय ती वाघ बनून सगळ्यांना मारते, शांत हो तू, हे काय करतेस तू, किती नुकसान करून ठेवलेस. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता शिवांगी जज साहेबांच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणत असते, हे काय बोललीस तू. तेव्हा इथे दीपशिका आता वरती जाते आणि म्हणते, शिवांगी इकडे येऊ नकोस, मॅमपर्यंत येऊ नकोस शिवांगी. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते, सोडणार नाही मी कुणाला, सोडणार नाही आहे, तुम्हाला मला शिक्षा द्यायची आहे ना, द्या ना शिक्षा द्या, मी पण बघते मला कोण आणि कधी शिक्षा देता येते. त्याचबरोबर इथे शिवांगी समृद्धीला पकडते, कारण समृद्धी म्हणालेली असते की ही मला मारायची, त्यानंतर माझे खूप हाल करायची, माझ्यावरती जेलस व्हायची, कारण माझे वडील माझे खूप लाड करायचे. तेव्हा हिला माझा राग यायचा, माझा बॉयफ्रेंड मला भेटायला आल्यानंतर ही माझे कपडे घालून त्याला भेटायला जायची, कारण तिला तो आवडायला लागला होता, माझ्या बॉयफ्रेंडच्या ही प्रेमात पडली होती आणि म्हणूनच तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. हे सगळं आता इथे समृद्धी म्हणालेली असते. त्यामुळे शिवांगीला राग आलेला असतो आणि शिवांगी जाऊन समृद्धीचा गळा पकडते. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, शिवांगी सोड तिला. त्यानंतर अबोली म्हणत असते, शिवांगी सोड तिला, तुला मारायचं असेल ना मला मार, इकडे ये, मला मार आणि तुझ्या मनाची शांतता करून घे, पण तिला सोड बरं. तेव्हा इथे शिवांगी आता तिला काही सोडायला तयार नसते, कारण तिला समृद्धीचा फार राग आलेला असतो. अबोली तिला इतक्या वेळा समजावते तरीसुद्धा ती तिचं काही समजून घेत नाही. उलट ती तिला म्हणत असते की सोडणार नाही आहे मी तुला, आणि अबोली तुलासुद्धा मी मारून टाकेन. तेव्हा अबोली म्हणते की तिला कशाला मारतेस, मग तिच्या अंगालासुद्धा हात लावू नकोस, तिच्या केसालासुद्धा धक्का लागता कामा नये, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे ना, मी बोलले ना तुला वाघ, मग तू मला मार ना, मला मार, तुला जेवढं मारायचं आहे तेवढं मला मार, माझा गळा दाबायचा आहे ना दाब, पण समृद्धीला सोड बरं, आत्ताच्या आत्ता समृद्धीला सोड. तेव्हा इथे शिवांगी आता समृद्धीचा गळा सोडून देते आणि अबोलीकडे वळते. अबोली इथे आता घाबरते, पण शेवटीला ती दाखवत असते की ती अजिबात घाबरलेली नाही आहे आणि ती मागे मागे जात असते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली प्लीज तू तुझी काळजी घे, ही शिवांगी काही करू शकते, तेव्हा थांब इथे. त्यानंतर इकडे शिवांगी आता अबोलीला मारायला येणार तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो शेवटीला आता अंकुशला हे सगळं सहन होत नाही. अंकुश आपली बंदूक काढतो आणि म्हणतो, शिवांगी तिथेच थांब, अजिबात पुढे यायचं नाही, तिथेच थांब, नाहीतर मला नाईलाजाने तुला गोळी मारावी लागेल, थांब बरं तिथे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो तिने आता विटनेस बॉक्समधला एक जी बाजू असते ती उचललेली असते अबोलीला मारण्यासाठी, ती उचलून ती अबोलीच्या अंगावरती फेकून देणार असते आणि तिथल्या तिथे तिला संपवण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे शेवटीला आता क्रिशचा सुद्धा नाईलाज होतो. क्रिश इथे एक इंजेक्शन घेऊन येतो आणि ते इंजेक्शन हळूच तिच्या आता
हाताला मारतो तेव्हा ते इंजेक्शन दिल्यानंतर इथे समृद्धी आता घाबरलेली असते. ती लगेचच बाजूला होते कारण शिवांगीला आता चक्कर येते. ते इंजेक्शन दिल्यानंतर शिवांगी आता खाली बसते कारण ती बेशुद्ध झालेली असते. तिला शांत करण्यासाठी, बेशुद्ध करण्यासाठी क्रिशने तिला इथे इंजेक्शन दिलेलं असतं. कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, जेव्हा तुम्ही इथे आता कोर्टामध्ये असा काही प्रयोग कराल तेव्हा ती व्हायलेंट होऊ शकते आणि ती तुम्हाला कुणालाही ऐकणार नाही आणि त्यानंतर तिला इंजेक्शन देणं हे खूपच जास्त महत्त्वाचं होणार आहे. त्यामुळे तिला इंजेक्शन देण्यात आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता शिवांगी गेलेली असते हॉस्पिटलमध्ये आणि त्याचबरोबर इथे सगळं कोर्ट आता शांत झालेलं असतं. तेव्हा इथे आता जज साहेब म्हणत असतात की माझ्या एवढ्या वर्षाच्या इथे कालावधीमध्ये कोर्टामध्ये असं कधीच घडलं नव्हतं जे आज घडलं. तर इकडे शिवांगीच्या अशा वागण्यामागे नेमकं काय कारण होतं ते सुद्धा काही कळलं नाही. कुठली मुलगी अशी स्वतःला वाघ म्हणून घेऊ शकते आणि विचित्र वागू शकते? किती किती तिने धिंगाणा करून ठेवला होता. असं कुणी कोर्टामध्ये वागतं का? तेव्हा ह्या केसला कुठून सुरुवात करायची आणि कुठे या केसचा एंड करायचा तेच मला काही कळत नाही आहे. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की संजीवनी साठे, तुम्ही आता पुन्हा एकदा तुमचं मत मांडा. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात की जज साहेब, तुम्ही जर विचार कराल तर मी इथे म्हणत होते की शिवांगी हीच खुनी आहे. शिवांगीमध्ये दुसरी कुठलीही पर्सनॅलिटी नाही आहे. मी ह्या मतावरती होते. पण आता मी जे काही बघितलं ना त्याच्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे आणि त्यामुळे एक गोष्ट तर माझ्या लक्षात आली आहे की अबोली जे काही बोलत आहेत ते खरं आहे. म्हणजे शिवांगीमध्ये एक मल्टिपल पर्सनॅलिटी आहे आणि ती आता आपण सगळ्यांनीच बघितली. कोर्टामध्ये ती बाहेरसुद्धा आली होती. तेव्हा प्रेक्षकांनो आता मी अबोली मॅडम यांच्या बोलण्याशी सहमत आहे आणि आता तुम्ही जे काही निर्णय घेणार तो निर्णयसुद्धा मला मान्य असेल. तेव्हा इकडे संजीवनी साठे यांनी अबोलीच्या मताशी आता सहमती दाखवलेली असते. अबोलीला तोच पॉईंट प्रूव्ह करायचा असतो. तिला ते सांगायचं असतं की कोर्टामध्ये जरी शिवांगी म्हणाली असली की मला काही आठवत नाही आहे, मी वाघ नाही आहे, पण तरीसुद्धा ती वाघ आहे. तिच्यामध्ये ती पर्सनॅलिटी आहे आणि ती जेव्हा जेव्हा व्हायलेंट होते तेव्हा तेव्हा ती पर्सनॅलिटी बाहेर येते. त्याचबरोबर इथे आता शिवांगीला आरामाची गरज आहे. तिला हॉस्पिटलला घेऊन जावं हा सुद्धा निर्णय देण्यात येतो. तेव्हा इथे आता डॉक्टर तिला चेक वगैरे करतात. अबोली विचारत असते की डॉक्टर कशी आहे शिवांगी? घाबरण्यासारखं तर नाही आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात अजिबात नाही, शिवांगी एकदम बरी आहे, आता काळजीचं काही कारण नाही. त्यानंतर तिथे अंकुश येतो आणि अंकुश म्हणत असतो अबोली कशी आहे ती? तेव्हा अबोली म्हणते की आता शिवांगी बरी आहे, तिला आराम करायला सांगितलं आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली खरंच तुझ्या धाडसाला काय म्हणू मी? तू पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवलंस की तू एक खूपच छान आणि हुशार वकील आहेस. अगं तू कोर्टामध्ये हे सिद्ध केलंस की तिच्या अंगामध्ये जरी रिपोर्टमध्ये एक दुसरी पर्सनॅलिटी आहे हे आलं नसलं तरीसुद्धा तिच्यामध्ये एक वेगळी पर्सनॅलिटी आहे आणि ती वाघाची आहे. हे तू कोर्टामध्ये अगदी व्यवस्थितरित्या सिद्ध केलेलं आहेस. तेव्हा अबोली म्हणते सर, मला या केसची काळजी नाही आहे, मला शिवांगीची काळजी आहे. ती फक्त लवकरात लवकर बरी झाली पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा अंकुश म्हणतो की सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कोर्टामध्ये शिवांगीला आता आणलं जातं. कोर्टामध्ये तारीख असते. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते अबोली, अगं मी पुन्हा इथे का आली आहे? सगळं काही ठीक आहे ना? अगं निकाल दिला का जज साहेबांनी? मला फाशीची शिक्षा सुनावली आहे का? सांग ना काय निकाल दिला? मला खरंच काहीच आठवत नाही आहे असं इकडे आता शिवांगी म्हणत असते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो जज साहेब आलेले असतात. जज साहेब आल्यानंतर सगळेजण उभे राहतात. तेव्हा इकडे जज साहेब म्हणत असतात की बोला, जे काही बोलायचं आहे ते तुमचं मत मांडा. इथे आता अबोली मॅडमला सांगितलेलं असतं. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, आपण बघितलं मगाशी इथे जे काही घडलं ते आणि त्यामुळे इथे आता शिवांगीची तब्येतसुद्धा जरा नाजूक आहे. डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितले, तर ती इथून गेली तर चालेल का आराम करण्यासाठी? तेव्हा शिवांगी म्हणते जाता जाता, जज साहेब तुम्ही मला शिक्षा तर सुनावलेली नाही आहे ना? मला फाशीची शिक्षा होणार नाही आहे ना? अबोली सांग ना. तेव्हा अबोली म्हणते नाही शिवांगी, तुला काही होणार नाही आहे. तू जा बरं आता थोडं
थोडा वेळ आराम कर. तेव्हा अबोली म्हणत असते की जज साहेब, मला फक्त कोर्टामध्ये हे सिद्ध करायचं होतं की शिवांगी अशी का वागते, शिवांगीमधला वाघ कधी बाहेर येतो आणि ती व्हायलेंट का होते आणि ती सारखी मी वाघ आहे मी वाघ आहे असं का म्हणते, समृद्धी नावाच्याच मुलींना आतापर्यंत मारण्यात का आले. तेव्हा इथे अबोली म्हणते की प्रेक्षकांनो, जरी पण शिवांगीच्या हातून हे खून झाले असले तरीसुद्धा शिवांगीला त्याबद्दल काही माहिती नाही आहे. पण तिच्यामधला जो वाघ आहे, ती पर्सनॅलिटी जेव्हा बाहेर येते ना, तेव्हा ती हे सगळे खून करत असते. त्यामुळे तिने जेवढे खून केलेले आहेत, शिवांगीला त्याबद्दल काही माहितीच नाही आहे. कारण ती म्हणते की तिने खूनच केलेले नाही आहेत. तेव्हा इकडे अबोली म्हणते की मला असं वाटतं की जज साहेब, आपण शिवांगीची ट्रीटमेंट केली पाहिजे आणि त्या वाघाला बाहेर काढलं पाहिजे आणि त्या वाघाबरोबर आपण आता बोललं पाहिजे. त्या वाघाला पकडून त्याला शिक्षा केली पाहिजे असं मला वाटतं जज साहेब, असं इकडे आता अबोली म्हणालेली असते. तर तिने इथे आता कोर्टामधून परवानगी घेतलेली असते की शिवांगीची ट्रीटमेंट झाली पाहिजे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली म्हणते की सर, म्हणजे याचा अर्थ स्वराज हा मास्कमॅन नव्हता. तेव्हा अंकुश म्हणतो मग त्याने सांगायचं ना. तेव्हा अबोली म्हणते आता हे सगळं सत्य एकच व्यक्ती सांगू शकते, ती म्हणजे इथे शिवांगीमधला वाघ. तेव्हा शिवांगी म्हणते अबोली तू ठीक आहेस ना. तेव्हा अबोली म्हणते हो, मला काय झाले. तेव्हा शिवांगी म्हणते नाही, ते कोर्टात मी तुझा गळा दाबला ना म्हणून. तेव्हा अबोली म्हणते हे सगळं तुला कसं काय माहिती.